आताची मोठी बातमी आपण पाहतात वर्धामधून। हिंगणघाट पोलीस स्टेशन परिसरामध्ये जप्त सुगंधित तंबाखू जाळल्याने पोलिसांवर आरोप। तंबाखू जाळल्याने परिसरात शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, शिक्षकांचा आरोप। गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रार, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। या संदर्भात चौकशी समिती नेमल्याची गृहराज्यमंत्री यांची प्रतिक्रिया। हिंगणघाट पोलीस स्टेशन परिसरामध्ये जप्त करण्यात आलेल्या सुगंधित व घातक तंबाखू जाळण्यात आल्याने शेजारील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे। या प्रकरणी वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजूरकर यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भुयर यांच्याकडे लेखी तक्रार देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे। शाळा सुरू असताना आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती असतानाच पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या सुगंधित तंबाखूचा मोठा साठा पोलीस स्टेशन परिसरामध्ये जाळण्यात आला। त्यामुळे निर्माण झालेल्या विषारी धूर व राख थेट शाळेच्या परिसरात पसरली। यामुळे लहान मुलांच्या नाजूक फुफ्फुसांवर तसेच एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। हा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय। या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी तक्रारदारांनी तात्काळ स्वतंत्र किंवा प्रशासकीय चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली। तसेच या घटनेत जबाबदार असलेल्या पोलीस निरीक्षक अनिल राऊत व संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य विभागीय कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली। तर संबंधित प्रकाराची तक्रार मला आली असून पोलीस विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले। या संदर्भात चौकशी समिती नेमल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांनी दिली आहे। तंबाखूच्या धुराचा विद्यार्थ्याच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतो, तर हे चुकीचं आहे। शाळेच्या आवाराच्या बाजूने कचरा जाळ, तंबाखू जाळणे या संदर्भात काही नागरिकांच्या वतीनं मला तक्रार प्राप्त झाली होती। मी तातडीनं वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाला या संदर्भात चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित जे काही कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। या संदर्भात प्रक्रिया करण्याची जी काही प्रोसिजर आहे याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली की नाही या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। समितीचा अहवाल आल्यानंतर आपण संबंधितांवर कारवाई करू।